रिद्धपुर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले। हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील। यासोबतच महानुभाव पंथांच्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। येथील जयशंकर लॉन्स येथे आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38व्या अधिवेशनात ते बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर बगरेसर, आमदार प्रवीण तायडे, आमदार अमोल जावळे, आमदार दिलीप बणकर, आमदार दिव्यानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा, महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडे बाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे, प्रकाश नन्नावरे, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखवण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिलाय। त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली आहे। महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजवण्याचे कामही केले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले। या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालीन महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, संस्कृतीची माहिती मिळते। ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे। विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजला। हा पंथ राज्य, देश आणि अफगाणपर्यंत विस्तारलाय। या परंपरेने समतेचा विचार दिला। ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची आहे। भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथांच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजविलाय। तोच संदेश समाजाला दिला। त्यांनी समाजाला सन्मान मार्गावर आणले। समाजात भेदभाव, विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एकसूत्रता बांधत त्यांना सन्मार्ग दाखवण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले। मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंथांच्या स्थळांचा विकास सुरू केला असेही श्री फडणवीस म्हणाले। तुम्ही कॅमेरा लावून बसून जा बेटा, कॅमेरा लावून घ्या आणि बसून जा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, गोपाल कृष्ण महाराज की, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक। बसा बेटा, बसा। बसतील बसतील बसतील, त्यांचे कॅमेरे माझ्या चेहऱ्यावर सेट करतील, मग बसतील। बसा, तुम्ही बसले की सुरू करतो। बसा, खुर्चीवर उभे असलेले बसा। चला, झाले फोटो आता तुमचे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं या भारतामध्ये ज्यांनी अवतार घेऊन सामान्य माणसाला एक आध्यात्मिक दिशा दाखवली, एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारच्या विचाराने समाजामध्ये समता स्थापन करणारा विचार हा महानुभाव विचाराच्या रूपानं ज्यांनी आपल्याला दिला ते भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची प्रार्थना देखील करतो। मंचावर उपस्थित असलेले आपले कुंभमंत्री गिरीश महाजनजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादाभाऊ भुसेजी, या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून ज्यांचा पदारोहण समारोह आज आपण संपन्न केला ते परमपूजनीय महंत श्री मोहनदादा कारंजेकर बाबाजी,
त्याचप्रमाणे ज्यांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मार्गदर्शन केलं आणि पुढेही मार्गदर्शन करतील असे परमपूजनीय महंत श्री विध्वंस बाबाजी, परमपूजनीय महंत नागराज बाबाजी, परमपूजनीय महंत श्री बिडकर बाबाजी, महंत चिरडे बाबाजी, महंत श्री लासूरकर बाबाजी, महंत सुकणेकर बाबाजी, महंत श्री खामणीकर बाबाजी, महंत श्री दर्यापूरकर बाबाजी, महंत श्री साळकर बाबाजी, महंत श्री लोणारकर बाबाजी, मंचावर उपस्थित सर्व आमचे परमपूजनीय महंतगण, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब सानप, सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, प्रवीणजी तायडे, दिलीपजी बनकर, दत्ताजी गायकवाड, आमचे मित्र अविनाशजी ठाकरे, प्रकाश शेठ ननावरे, या ठिकाणी सर्व संत महंत पंथीय बंधू, सर्व अतिथी, सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की 38व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मी सहभागी होऊ शकलो. खरं म्हणजे 1 महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होतं आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता, पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं. मी बाबांना सांगितलं, आपलं परिषदेचं अधिवेशन आहे, आपण ते संपन्न करून घ्या, मी पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात येईल. पण कारंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेठनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं, एक प्रकारे मला धमकीच दिली, तुम्ही आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही, त्यामुळे आधी तारीख द्या, मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो. आणि आजची माझी तारीख ही त्यांनी त्या ठिकाणी ठरवली आणि मला अतिशय आनंद आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होता आलं. मग अशी कारंजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं, पण मगाशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे. ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे 3 आमदार निवडून आले. मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो, आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला. हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात. आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय? पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो, सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही. त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की वृत्त संकलन विभाग, AB न्यूज, नाशिक.